नमस्कार मंडळी, आता बहिणीचं लग्न तीन झालं, सगळं कार्यक्रम तीन संपली. त्यामुळे आता आपल्या घरला जायचं टायमिंग आलं. म्हणजे इचलकरंजी ते डायरेक्ट 32 शिराळा हो. पण त्याच्यामध्ये मध्ये जेवायसाठी थांबलो. खरं इथं आपले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि राज्याभिषेक सोहळ्याचा पोस्टर लावला होता. ही बघून लय भारी वाटलं. पण तसं तरी पण दृश्य लय भारी होतं. म्हणजे किती जरी आपण चांगला फोटो काढला तरी सुद्धा ना स्वतःच्या मोबाईल मध्ये स्वतःचा फोटो काढायचा असतोच हो. आता तुम्हाला तर माहितीये की जेसीला सर्दी याला चालू झाल्यात, म्हणजे आल्याच. त्यामुळे हळूहळू कणकणी बी याला चालू झालती. खरं तरी बी कसं तर गळापर्यंत उस्तवर जेवलो आणि मग पोचलो बाई एकदाशी आपल्या गावाला. आता पोचल्यानंतर मस्तपैकी हातपाय बितपाय धुतलं. खरं हातपाय धुतल्यानंतर थंडीच वाजायला लागली एकदम आणि ताप बी आला हो. त्यामुळे पटकन गोळी आणली मेडिकल मधनं आणि घेतली की. खरं असं वाटत होतं की नशात चढल्या एकदम. आता तोच नशात चढलेला 4 दिवसानं उतरला आणि जेसी एकदम फ्रेश झाली हो. तरी सुद्धा आणि सलेन पावडरचा डोस चालूच ठेवला होता. आता आजारी असल्यावर जरा जरा काकूला मदत करत होतं आणि फ्रेश झाल्यावर जरा स्पीड वाढवला. तसं तर जेसीला घरातली कामं करायला लागत नाही, पण एकटा असल्यावर मग करायला लागते. कारण की मम्मी आता पाठ राखणीला गेल्या हो. त्यामुळे खरं ती काम झाल्यावर दुपारी अचानक काका काकू करायला गेले. त्यामुळे आता दोघींची बी कामं जेसीलाच करायची होती. त्यामुळे कॉफी देन करून पटापटा सगळीकडचं लोटून तेन घेतलं. आणि एवढंच लोटायचं नव्हतं, अजून मागचं घर लोटायचं होतं. दुकानातलं पण सगळं लोटायचं. खरं आताशी नुसता पुढच्या घरातलं काढलं एवढा घाम आला हो. आता ती सगळं तर चालत राहिलं. उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नवीन मेंबर आलेला दाखवतो आणि भावाचा बर्थडे होता, त्याची बी काय काय मजा केली ती मी तुम्हाला उद्याच्या व्लॉग मध्ये दाखवतो. त्याच्यासाठी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईबचे बटन आताच दाबून घ्या.